वेक्टर फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. वेक्टर फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Q1 पॉइंट चार्ज Q2 पॉइंट चार्जला अट्रॅक्ट किंवा रिपेल करते डिपेंडिंग अपॉन पोलॅरिटी. ओके. सपोज वेक्टर R1 हे पहिल्या पॉईंट चार्जचं पोझिशन आहे. वेक्टर R2 हे दुसऱ्या पॉईंट चार्जचं पोझिशन आहे. तर Q1 पासून Q2चं पोझिशन काय असेल, त्याला R12 म्हणतात. आणि Q2 पासून Q1चं पोझिशन काय असेल त्याला R21 म्हणतात. R12च्या डायरेक्शनमधला फोर्स F12 आणि R21च्या डायरेक्शनमधला फोर्स F21. तर वेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लिहायचा असेल तर वेक्टर F12 इज इक्वल टू K म्हणजे 1/4π एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R12 स्क्वेअर R12 कॅप असे लिहिता येते. किंवा वेक्टर F12 इज इक्वल टू 1/4π एप्सिलॉन नॉट म्हणजे K Q1 Q2 बाय R12 क्यूब आणि वेक्टर R12 येऊन जाते. किंवा वेक्टर F12 इज इक्वल टू K म्हणजे 1/4π एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R21 स्क्वेअर R21 स्क्वेअर R21 की आपण इथं मायनस द्यायचं. बिकॉज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला R12 डायरेक्शन F12 डायरेक्शन आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला R21 डायरेक्शन आहे. ओके. हे झालं वेक्टर फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. नाव इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन मल्टिपल पॉइंट चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन मल्टिपल पॉइंट charges. Electrostatic force between multiple point charges. Suppose we have 3 point charges plus Q1 plus Q2 and minus Q3 आणि तिन्ही पॉइंट चार्जेस या कॅपिटल Qवर किती फोर्स लावतात. Q1 हा चार्ज कॅपिटल Q पासून R1 डिस्टन्सवर आहे. Q2 हा चार्ज कॅपिटल Q पासून R2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि Q3 हा चार्ज कॅपिटल Q पासून R3 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आता होते काय की लाईक चार्जेस रिपेल करतात आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. लाईक चार्जेस रिपेल करतात आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. वेक्टर F1 प्लस वेक्टर F2 प्लस वेक्टर F3 या तीन वेक्टर F1 प्लस वेक्टर F2 प्लस वेक्टर F3 या तीन वेक्टर्सची रिझल्टंट म्हणजे रिझल्टंट फोर्स आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन मल्टिपल पॉइंट चार्जेस इज अ वेक्टर ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल फोर्सेस. त्याच्यानंतर एक नल पॉईंट किंवा न्यूट्रल पॉईंट असतो. नल पॉईंट और न्यूट्रल पॉईंट. नल पॉईंट और न्यूट्रल पॉईंट म्हणजे अशी जागा, दोन चार्जेसच्या मधली अशी जागा जिथे तिसरा कोणताही चार्ज आणून ठेवला तर त्याच्यावर फोर्स लागणार नाही. आता बघा प्लस Q1 आणि प्लस Q2. इफ Q1 इज इक्वल टू Q2 दोन्ही चार्जेसचं मॅग्निट्यूड सेम आहे अँड ते लाईक चार्जेस आहेत. कसे चार्जेस आहेत? लाईक चार्जेस. असं असेल तर न्यूट्रल पॉईंट एक्झॅक्टली सेंटरला येतो. कुठे येतो? म्हणजे इथं थर्ड चार्ज आणून ठेवा, त्याच्यावर नेट फोर्स किती लागेल? 0. पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, प्लस Q1 एवढा चार्ज आहे आणि हा प्लस
Q2 एवढा चार्ज आहे. इफ Q1 इज नॉट इक्वल टू Q2, Q1 आणि Q2 सेम नाही आहेत, कोण मोठा असेल? Q1 इज ग्रेटर दॅन Q2 घेऊ, तर न्यूट्रल पॉईंट छोट्याच्या जवळ येतो. न्यूट्रल पॉईंट छोट्याच्या जवळ येतो. ओके. जर दोन चार्जेसच्या मध्ये डिस्टन्स, दोन्ही चार्जेसच्या मध्ये डिस्टन्स किती होतं? R होतं. दोन्ही चार्जेसमध्ये डिस्टन्स R होतं, तर छोट्यापासून न्यूट्रल पॉईंट किती डिस्टन्सवर येतो? X. रिमेनिंग डिस्टन्स किती? रिमेनिंग डिस्टन्स R मायनस X. आता त्या न्यूट्रल पॉईंटवर अजून एक जर चार्ज आणून ठेवला, न्यूट्रल पॉईंटवर जर अजून एक चार्ज आणून ठेवला तर त्याच्यावर नेट फोर्स किती लागतो? 0. मग काय करायचं? दोन्ही फोर्सेसला इक्वेट करून टाकायचं. कसं? प्लस Q1 इकडं F1 एवढा फोर्स लावेल आणि प्लस Q2 हा इकडं F2 एवढा फोर्स लावेल. सो F1 इज इक्वल टू F2 करायचं. F1 बॅलन्सेस F2. F1च्या जागी K Q1 कॅपिटल Q डिवाइड बाय R मायनस X होल स्क्वेअर इज इक्वल टू K Q2 Q डिवाइड बाय X स्क्वेअर. कळलं का? कॅपिटल Q कॅन्सल आणि आन्सर येते Q1 बाय Q2 काय असं Q1 बाय Q2 इज इक्वल टू R मायनस X बाय X. ओके ठीक आहे ना. R मायनस X बाय R मायनस X बाय X इकडे स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं. कळलं का? Xनं सेपरेट डिवाईड करा, ते -1 तिकडे जाते. स्क्वेअर रूट ऑफ Q1 बाय Q2 म्हणजे मोठा चार्ज डिवाइड बाय छोटा चार्ज. स्क्वेअर रूट ऑफ मोठा चार्ज डिवाइड बाय छोटा चार्ज प्लस 1 इज इक्वल टू R बाय X. आता या सर्कलला राईट साईडला ना, Xला लेफ्ट साईडला न्या आणि आपला फॉर्म्युला येऊन जातो. तो म्हणजे X इज इक्वल टू R डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ मोठा चार्ज डिवाइड बाय छोटा चार्ज प्लस 1. ठीक आहे. आधी बरोबर R/2 वर आलं होतं जेव्हा दोन्ही चार्जेसचं मॅग्निट्यूड सेम होतं आणि ते चार्जेस लाईक होते, तेव्हा R/2 वर आलं होतं. ठीक आहे. आता काय होईल जर दोन्ही चार्जेसचं मॅग्निट्यूड सेम आहे पण अनलाईक आहेत? बघा इंटरेस्टिंग पॉईंट नंबर 3. जर दोन्ही चार्जेस, एक प्लस Q1 आहे आणि एक मायनस Q2 आहे. ओके. आता काय आहे? इफ Q1 इज इक्वल टू Q2 मॅग्निट्यूड सेम आहे अँड अनलाईक चार्जेस आहेत, अनलाईक चार्जेस, तर याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल. काय म्हणतात? इलेक्ट्रिक डायपोल. A positive charge and equal amount of negative charge is called as electric dipole. A positive charge and equal amount of negative charge separated by constant distance is called as electric dipole. तर इलेक्ट्रिक डायपोलचा न्यूट्रल पॉईंट येतच नाही, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोलच्या बाजूला असा पॉईंट असूच शकत नाही जिथं फोर्स 0 असेल. इलेक्ट्रिक डायपोलच्या भोवती असा पॉईंट असूच शकत नाही. इलेक्ट्रिक डायपोलच्या भोवती असा पॉईंट असूच शकत नाही जिथं रिझल्टंट फोर्स किती येईल? 0 येईल. ओके. नो नल पॉईंट. काय? नो NEUTR न्यूट्रल पॉईंट. काय? न्यूट्रल पॉईंट येतच नाही डायपोलच्या शेजारी. ओके. पॉईंट नंबर 4. अनलाईक चार्जेस आहेत पण एक छोटा मोठा Q1 आणि Q2 अनलाईक आहेत. If Q1 is not equal to Q2 and they are unlike असं असेल तर न्यूट्रल पॉईंट छोट्याच्या बाजूला येतो. छोटा कोणाला पकडला होता आपण? हां, जे Q1 was greater than Q2 हो ना. तर न्यूट्रल पॉईंट कुठे येतो? छोट्याच्या बाजूला. छोटं कोण आहे? Q2. न्यूट्रल पॉईंट येतो छोट्याच्या बाजूला. दोन चारच्या मध्ये डिस्टन्स किती होतं? R. न्यूट्रल पॉईंट येतो बाहेरच्या साईडला छोट्याच्या बाजूला.
एक्स एवढ्या डिस्टन्सवर. हां, त्याचं रिझन आहे. त्याचं रिझन काय? कारण आता काय होईल, जर आपण बाहेर कॅपिटल क्यू एवढा पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तर हा मायनस क्यू जेवढ्यानं ओढेल तेवढ्यानंच हा प्लस क्यू तिकडचा रिपेल करेल ना. F1 आणि F2 काय होतं? बॅलन्स होतं. ते जर आपण F1 आणि F2 बॅलन्स केलं, F1 आणि F2 बॅलन्स केलं, बिकॉज असं काय व्हायला, हा पॉझिटिव्ह चार्ज या पॉझिटिव्हला काय करतो? अट्रॅक्ट करतो. आणि हा निगेटिव्ह त्या हा पॉझिटिव्ह चार्ज, येस, हा पॉझिटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्जला रिपेल करतो आणि हा निगेटिव्ह चार्ज त्या पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो. एक पॉझिटिव्ह या पॉझिटिव्हला रिपेल करतो आणि हा निगेटिव्ह त्या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो. जर दोन्ही फोर्स एकमेकांना बॅलन्स करत असतील तर तो न्यूट्रल पॉईंट येऊन जातो. F1 इज इक्वल टू के Q1 कॅपिटल क्यू डिवाइड बाय आर प्लस एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू के Q2 कॅपिटल क्यू बाय एक्स स्क्वेअर. नो कॅन्सल काय काय होते? के क्यू कॅन्सल होते. सेम Q1 बाय Q2 मोठा चार्ज डिवाइड बाय तो छोटा चार्ज, ते बी स्क्वेअर रूटमध्ये इज इक्वल टू आर बाय एक्स प्लस 1. ओके, मी सेपरेट डिवाइड करून टाकलं. ठीक आहे, आता तो इकडे येईल स्क्वेअर रूट ऑफ मोठा चार्ज डिवाइड बाय छोटा चार्ज -1 इज इक्वल टू आर बाय एक्स. आणि या सर्कलला तिकडे घेऊन जायचं आणि आपल्याकडे फॉर्म्युला येतो की एक्स इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू आर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ मोठा चार्ज बाय छोटा चार्ज -1. बघा, जर दोन चार्जेस अनलाईक असतील तर -1 आले. काय आले? कळलं ना? जर लाईक चार्जेस असतील तर इथं प्लस येणार, आणि जर अनलाईक चार्ज असतील तर इथं मायनस येणार. आणि कधी स्क्वेअर रूट ऑफ मोठा चार्ज डिवाइड बाय छोटा चार्ज, मोठा चार्ज डिवाइड बाय छोटा चार्ज. ओके, ठीक आहे, कळलं ना? हे झालं न्यूट्रल पॉईंटचं कन्सेप्ट. न्यूट्रल पॉईंट झाल्यानंतर आपला नवीन पॉईंट येतो इलेक्ट्रिक फील्ड.